गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण लास्ट लेक्चरला युनिट सेकंड सरफेस टेन्शन आपण स्टार्ट केला होता. सरफेस टेन्शन काय आहे, बिहेवियर ऑफ लिक्विड काय आहे ते आपण स्टडी केलं होतं, बरोबर आहे. लिक्विडची सरफेस फिल्म कशाला म्हणतात किंवा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणजे काय आहे, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आपण डिस्कस केले होते. आज आपल्याला पाहायचं प्रेशर ऑन कर्व्ड सरफेसेस, प्रेशर ऑन कर्व्ड लिक्विड सरफेस किंवा प्रेशर ऑन कर्व्ड सरफेसेस. प्रेशर ऑन कर्व्ड सरफेसेस. 12th देखील तुम्हाला हा पार्ट झालेला आहे. जसं की आपल्याला माहिती आहे, काल आपण डिस्कस केलं होतं, ऑल द मॉलिक्युल्स विच आर प्रेझेंट inside the surface film of liquid are pulled downward due to cohesive force between the molecules. म्हणजे आपण काल पाहिलं होतं, आपण एक ग्लास कंटेनर या ठिकाणी चॉईस केला होता. या ग्लास कंटेनरमध्ये समजा आपण इथपर्यंत लिक्विड घेतलेलं आहे, तर इथे एक सरफेस फिल्म तयार होते, बरोबर आहे. सरफेस फ्री सरफेस ऑफ लिक्विड असेल किंवा विदिन द सरफेस फिल्म जेवढे काही मॉलिक्युल्स आहेत या सर्वच्या सर्व मॉलिक्युल्सवर एक प्रकारचा काय होतो, डाऊनवर्ड फोर्स एक्झिस्ट होतो, बरोबर आहे. दिस डाऊनवर्ड फोर्स एक्झर्टेड पर युनिट एरिया ऑफ लिक्विड सरफेस इज कॉल्ड कोहेजन प्रेशर. हे जे प्रेशर आहे याला म्हणतो आपण कोहेजन प्रेशर. म्हणजे तो कसा मेजर करतात, तर फोर्स एक्झर्टेड पर युनिट एरिया ऑफ लिक्विड सरफेस. हा जो लिक्विड सरफेस आहे याचा किती एरिया आहे आणि प्रत्येक एरियावरती किती न्यूटन फोर्स एक्झर्ट होत आहे त्याच्यावरून आपण कोहेजन प्रेशर कॅल्क्युलेट करतो. कारण इथं पाहिलं होतं आपण, इथं जेवढे काही मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत त्या मॉलिक्युलच्या स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्समध्ये नंबर ऑफ लिक्विड मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत. त्याच्यामुळं या ठिकाणी त्या मॉलिक्युलवरती एक्झर्ट होणारा जो नेट कोहेजिव्ह फोर्स आहे हा लार्जर आहे ॲज कम्पेअर टू अदर फोर्सेस. त्याच्यामुळं हा मॉलिक्यूल डिरेक्टली इन टू द इंटेरियर ऑफ लिक्विड काय होईल, अट्रॅक्ट होईल किंवा त्याच्यावरती एक प्रकारचा डाऊनवर्ड फोर्स एक्झर्ट होईल. त्याच्यामुळे ते मॉलिक्युल्स आतमधल्या बाजूला ओढले जातील आणि वरचा जो एरिया आहे तो काय होईल, कॉम्पॅक्ट होईल किंवा त्याची एरिया तो एरिया काय होईल, त्याची साईज स्मॉल होईल, बरोबर आहे. आणि हेच रिझन आहे त्या ठिकाणी कर्व्ड सरफेसवरती असणारं प्रेशर, बरोबर आहे. ते कसं आहे आपण बघू वन बाय वन. समजा आपण सुरुवातीला कन्सिडर केलं, इफ द फ्री सरफेस ऑफ लिक्विड इज प्लेन. समजा लिक्विडचा जो फ्री सरफेस आहे हा प्लेन आहे असं कन्सिडर केलं, बरोबर आहे. तर काय होईल त्या ठिकाणी, द रिझल्टंट फोर्स ऑन मॉलिक्यूल ड्यू टू सरफेस टेन्शन इज 0. त्याच्यामुळं त्या ठिकाणी या मॉलिक्यूलवरती असणारा जो रिझल्टंट फोर्स आहे सरफेस टेन्शनमुळं म्हणतोय बरं का मी, सरफेस टेन्शनमुळं असणारा फोर्स. कारण आपल्याला माहीत आहे लिक्विडच्या फ्री सरफेसवर जर आपण इमॅजिनरी लाईन ड्रॉ केली तर या लाईनवरती समजा इथे एक मॉलिक्यूल आहे, इथे एक मॉलिक्यूल आहे आणि इथे एक मॉलिक्यूल आहे. या मॉलिक्यूलवर या डायरेक्शनला आणि या डायरेक्शनला फोर्स काय होतो, एक्झर्ट होत असतो, बरोबर आहे. मग इकडल्या बाजूला जेवढे मॉलिक्युल्स आहेत ते त्याला इकडे खेचतील आणि इकडल्या बाजूला जेवढे आहेत ते त्याला इकडे खेचतील. मग इथं बघितलं आपण सरफेस टेन्शनमुळं या मॉलिक्यूलवर जो प्लेन सरफेस आहे त्या प्लेन सरफेस असल्यामुळं या डायरेक्शनला जेवढा फोर्स आहे तेवढाच फोर्स या डायरेक्शनला असेल. त्याच्यामुळे याच्यावरती एक्झर्ट होणारा नेट फोर्स हा 0 आहे. सिमिलरली या मॉलिक्युलचं घेतलं आपण, या मॉलिक्युलचं म्हणजे जेवढे काही मॉलिक्युल्स फ्री सरफेसवर प्रेझेंट आहेत त्यांच्या आयदर साईडला, दोन्ही पण साईडला असणारे फोर्सेस जे आहेत ते कसे असतील, इक्वल मॅग्निट्यूड अपोजिट इन डायरेक्शन. त्याच्यामुळं ते दोन्ही एकमेकाला काय करतील, कॅन्सल करतील आणि त्यांचा नेट फोर्स जो येणार आहे तो कसा असेल, 0 असेल. म्हणून आपण काय म्हणू शकतो की जर समजा कुठल्याही लिक्विडचा फ्री सरफेस हा जर प्लेन असेल तर त्याच्यावरती एक्झर्ट होणारा जो फोर्स आहे हा कसा असतो, सेम असतो. त्याच्यामुळं ते एकमेकाला कॅन्सल करतील आणि त्या ठिकाणचं रिझल्टंट प्रेशर हे कसं असेल, 0 असेल. प्रेशर कसं असेल, 0. फोर्स 0 म्हणत नाही, फक्त फोर्सेस कसे आहेत, या डायरेक्शनला आणि या डायरेक्शनला आहेत. त्याच्यामुळं रिझल्टंट प्रेशर काय ठिकाणचं 0 येईल, फोर्स 0 आल्यामुळे, बरोबर आहे. बघा आता याच्यानंतर आहे कॉन्केव्ह सरफेस. अशा प्रकारचा समजा सरफेस आहे, कुठंतरी समजा अशा प्रकारची सिच्युएशन तयार झाली आहे की तिथं लिक्विड सरफेस हा या प्रकारचा आहे. इथं जर पाहिलं आपण तर आपल्याला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा जो कॉन्सेप्ट आहे जो तुम्ही 12th स्टडी केलेला आहात, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट स्टडी करत असताना आपण पाहिलं होतं की जे आपण टँजंट ड्रॉ करतो या कर्व्ड सरफेसला, ती टँजंट अशा प्रकारची असेल इथं, बरोबर आहे. आणि इकडं या प्रकारची असेल आणि या दोघांचा रिझल्टंट कुठं येतो, व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनला येतो, बरोबर आहे. मग इथं जर पाहिलं आपण तर
या कर्ड सरफेसमुळं याचे टँजंट्स आहेत त्या कशा असतील या पद्धतीनं, या दोघांचा रिझल्टंट हा कुठं असेल व्हर्टिकली अपोर्ड डायरेक्शन. त्याच्यामुळं काय झालं इथं ॲटोमॅटिकली या ठिकाणचं प्रेशर खालच्या बाजूचं काय झालं कमी झालं आणि हे लिक्विड कुठं होईल वरच्या बाजूला उचललं जाईल किंवा लिक्विड विल बी पुल्ड अपसाईड. लिक्विड या डायरेक्शनला उचललं जाईल, त्याच्यामुळं इथलं जो प्रेशर आहे ते कसं असेल जास्त असेल असं आपण म्हणू शकतो. म्हणजे आपण या ठिकाणी काय दिसतं तुम्हाला कर्ड सरफेसच्या बाबतीमध्ये कॉन्केव्ह साईडला प्रेशर जास्त आहे. याच्या एक्झॅक्टली अपोजिट समजा आपण कॉन्वेक्स साईड या ठिकाणी कन्सिडर केली, बरोबर आहे. कॉन्वेक्स साईड अशा प्रकारचं लिक्विड आहे समजा, तर काय होईल इथं परत आपण टँजंट ड्रॉ केली ती या प्रकारची असेल आणि या दोघांचा रिझल्टंट कुठं आला व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनला आला. म्हणजे परत एक वेळेस कॉन्केव्ह साईडला प्रेशर कसं आलं जास्त ॲज कम्पेअर्ड टू कॉन्वेक्स साईड. म्हणजे इथं आपण काय म्हणू शकतो की जर समजा सरफेस कॉन्वेक्स असेल किंवा कॉन्केव्ह असेल तर रिझल्टंट फोर्स हा कुठल्या बाजूला येतो कॉन्केव्ह साईडला येतो. त्यामुळे कॉन्केव्ह साईडला असणारं प्रेशर कसं असेल जास्त असेल ॲज कम्पेअर्ड टू कॉन्वेक्स साईड. हे झालं प्रेशर ऑन कर्ड सरफेसेस. आता याच्यानंतर आहे आपल्याला नेक्स्ट पाहिजे एक्सेस प्रेशर. एक्सेस प्रेशर इनसाइड अ लिक्विड ड्रॉप. इनसाइड अ लिक्विड ड्रॉप अँड सोप बबल. अगोदर आपण लिक्विड ड्रॉप कॅल्क्युलेट करू, तुम्हाला ऑटोमॅटिकली सोप बबल समजून जाईल, बरोबर आहे. बघा आता काय केलं, कन्सिडर स्पेरिकल लिक्विड ड्रॉप. आपण काय केलं एक स्पेरिकल लिक्विड ड्रॉप कन्सिडर केला. वॉटरचा असेल किंवा कुठलाही असेल, हा एक लिक्विड ड्रॉप आहे, बरोबर आहे. तुम्ही याची बाहेरची बाजू जर पाहिली तर ती कशी आहे कॉन्वेक्स आहे आणि आतमधली बाजू कशी आहे कॉन्केव्ह आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळं इथं आपल्याला एक दिसतंय की प्रेशर जे आहे याला समजा आपण PI नाव दिलं इनसाइड प्रेशर आणि हे याला नाव दिलं आपण P आउटसाईड प्रेशर. इथं एक्सेस प्रेशर म्हणलं की काय होतं या ठिकाणी एक्सेस म्हणजे काय प्रेशरमध्ये येणारा डिफरन्स, जास्तीचं प्रेशर म्हणजे आतमधल्या बाजूला प्रेशर जास्त आहे लिक्विड ड्रॉपच्या ॲज कम्पेअर्ड टू आउटसाईड. म्हणजे याचा अर्थ इथं आपल्याला PI मायनस P आउट फाइंड आउट करायचे. म्हणजे आपल्याला हे याच्यासाठीचं इक्वेशन काय करायचं डिराईव्ह करायचे. आतमधलं प्रेशर जास्त आहे का बरं, याच्यावरून आपण पाहिलं की कॉन्केव्ह साईडला प्रेशर कधी पण जास्त आहे कॉन्वेक्स साईडपेक्षा, बाहेरच्या साईडपेक्षा. या स्पेरिकल ड्रॉपचा बाहेरचा जो शेप आहे हा पूर्ण कसा आहे कॉन्वेक्स आणि आतमधला कॉन्केव्ह. त्याच्यामुळं आतमधल्या बाजूला प्रेशर जास्त असेल बाहेरच्यापेक्षा, तर हे जास्तीचं प्रेशर मायनस हे बाहेरचं प्रेशर PI मायनस PO इज इक्वल टू जे काय असेल त्यातलं काय करायचे फाइंड आउट करायचं, बरोबर आहे. पुढे काय आणलं आम्ही द मॉलिक्यूल ऑन द सरफेस देअरफॉर एक्सपिरियन्स रिझल्टंट फोर्स ॲक्टिंग इनवर्ड्स ड्यू टू सरफेस टेन्शन. त्याच्यामुळं काय होईल सरफेस टेन्शनमुळं आता आतमधल्या बाजूला फोर्स आहे, बरोबर आहे इथं दाखवल्याप्रमाणे. तर इथले सरफेस मॉलिक्युल्स काय होतील त्या ठिकाणी आतमधल्या बाजूला खेचले जातील आणि त्या स्पिअरचा किंवा स्पेरिकल ड्रॉपचा जो सरफेस एरिया आहे तो काय होईल कॉन्ट्रॅक्ट होईल, बरोबर आहे. म्हणून काय म्हणलं हेन्स द प्रेशर विदिन द ड्रॉप इज ग्रेटर दॅन द प्रेशर आउटसाईड इट बाय अ सर्टन अमाऊंट. मग ते आपण या ठिकाणी कन्सिडर केलं PI मायनस PO किंवा त्याला आपण P देखील कन्सिडर करू शकता. PI मायनस PO इज इक्वल टू P असं देखील तुम्ही म्हणू शकता. P देखील कन्सिडर करू शकता. हे काय आहे P एक्सेस आहे, P एक्सेस प्रेशर आहे जे आपल्याला फाइंड आउट करायचे. मग इथे काय बघा देर आर टू फोर्सेस ॲक्टिंग ऑन इट. त्या ठिकाणी दोन फोर्सेस आहेत. एक कुठला आहे द अपवर्ड फोर्स ऑन प्लेन सरफेस ABCD ड्यू टू द एक्सेस प्रेशर इनसाइड इन द अदर हाफ. म्हणजे समजा याचा आपण फक्त हाफ पार्ट कन्सिडर केला, या स्पिअरचा आपण जर समजा फक्त हाफ पार्ट कन्सिडर केला तर हा आपल्यासाठी एक प्लेन सरफेस आहे. या प्लेन सरफेसला आपण ABCD असं नाव दिलं, ठीक आहे. हे वरच्या त्या ठिकाणी असणारं इथं प्रेशर आहे, बरोबर आहे. मग इथं काय होईल इथं असणारा जो फोर्स आहे हाफ पार्टच्या बाबतीमध्ये इथं दोन फोर्स असतील. एक इथं अपवर्ड डायरेक्शनला असेल आणि इथं खालच्या बाजूला देखील फोर्स असेल असा, बरोबर आहे. तो फोर्स कसा कॅल्क्युलेट करू शकतो आपण, आपल्याला माहित आहे P इज इक्वल टू F/A हा फॉर्म्युला आहे. आपल्याला फोर्स काढायचा आहे. फोर्स इज इक्वल टू प्रेशर इंटू एरिया. हा प्लेन सरफेसचा एरिया किती आहे तर इक्वल टू एरिया ऑफ सर्कल दॅट इज πr². दॅट इज देअरफॉर काय आलं F इज इक्वल टू
पाय आर स्क्वेअर. बरोबर आहे. पुढे बघा सेकंड फोर्स जो आहे तो कुठला आहे, द डाऊनवर्ड फोर्स. हा झाला अपवर्ड फोर्स. आता डाऊनवर्ड फोर्स, द डाऊनवर्ड फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ॲक्टिंग राऊंड द एज. ही जी काय एज आहे त्या सर्कलची, त्या एजच्या अलॉंग ॲक्ट होईल, सर्कल ABCDच्या अलॉंग. बरोबर आहे. मग इथं आपण असं कन्सिडर केलं, समजा इफ सरफेस टेन्शन T किंवा इफ सरफेस टेन्शन इज T, देन फोर्स इज गिवन बाय, आता सरफेस टेन्शनचा एक फॉर्म्युला आहे काय, सरफेस टेन्शन F इज इक्वल T इज इक्वल टू, सरफेस टेन्शन आपण 3 दाखवतो, T इज इक्वल टू F बाय L असा आहे. म्हणजे इथं आपल्याला फोर्स काढायचा आहे. फोर्स किती आहे, F इज इक्वल टू T इंटू L. F इज इक्वल टू सरफेस टेन्शन T आहे, L म्हणजे लेंथ ऑफ द एज ऑफ सर्कल, दॅट इज 2πr. हे काय आहे या ठिकाणी 2πr. बरोबर आहे. मग इथं काय झालं, आपण फोर्सेस कॅल्क्युलेट केले. आता बघा, इफ यू निग्लेक्ट द वेट ऑफ द ड्रॉप, आता त्या ठिकाणी ड्रॉपचं मास हे व्हेरी व्हेरी स्मॉल असल्यामुळे त्याचं समजा आपण वेट जर निग्लेक्ट केलं तर त्या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो, इफ यू निग्लेक्ट द, लिहावं लागेल तुम्हाला, इफ यू निग्लेक्ट द वेट ऑफ ड्रॉप द हेमिस्फियर इज इन इक्विलिब्रियम अंडर द ॲक्शन ऑफ these two forces. Therefore we can write in equilibrium condition these two forces must be equal. Therefore P pi r square is equal to T into 2 pi r. बरोबर आहे. इथं आपल्याला P म्हणजे एक्सेस प्रेशर कॅल्क्युलेट करायचे. पाय अँड पाय विल गेट कॅन्सल, आर अँड स्क्वेअर विल गेट कॅन्सल. काय त्या ठिकाणी 2T डिवायडेड बाय आर. दिस इज द एक्सेस प्रेशर इनसाइड लिक्विड ड्रॉप. आता ह्याच्या लिक्विड ड्रॉपच्या बाबतीमध्ये, कारण लिक्विड ड्रॉपला इथं एक फ्री सरफेस आहे त्याच्यामुळं हे असं आलं. आता जर पाहिलं आपण इन केस ऑफ सोप बबल, सोप बबलला त्या ठिकाणी असणारा जो फ्री सरफेस एरिया आहे हा याच्या कसा डबल आहे, तर बाहेरून पण एअर मीडियम प्रेझेंट आहे आणि बबल असल्यामुळं आतमधून पण एअर मीडियम प्रेझेंट आहे. त्याच्यामुळे फक्त या ठिकाणी इथं सरफेस टेन्शन जे येणार आहे ते कसं असेल, इथं फक्त बाकी सर्व सेम असेल. F इज इक्वल टू P पाय आर स्क्वेअर ॲज इट इज. फक्त इथं F इज इक्वल टू काय येईल, 2 टाइम्स सरफेस टेन्शन इंटू 2 पाय आर ए. ह्या दोघांना इक्वल घेतल्यानंतर काय होईल, याला सॉल्व करा. P इज इक्वल टू 4T बाय आर असं तुम्हाला सोप बबलचं इक्वेशन मिळेल. आणि हे कशाचं आहे, लिक्विड ड्रॉपचं आहे. कळालं. इथं आपण असं म्हणू शकतो, इन अदर वर्ड्स द प्रेशर इनसाइड स्पेरिकल बबल एक्सिड्स दॅट आउटसाइड इट बाय 4T बाय आर. ठीक आहे. म्हणून आपण लिहू शकतो, दस एक्सेस प्रेशर इनसाइड स्पेरिकल ड्रॉप is or bubble is inversely proportional to its radius, that is P is inversely proportional to 1 by r. हे T कॉन्स्टंट कन्सिडर केला आपण, त्या ठिकाणी 4 न्यूमेरिकल टर्म आहे, तर P is inversely proportional to 1 by r. ठीक आहे. या ठिकाणी थांबू आपण. थँक्यू.